Welcome students. In this video we will study about types of motion of chapter motion and its type of standard 6. आता लास्ट व्हिडिओ मध्ये आपण मोशन ऑफ टाइप्स ऑफ मोशन ची सगळी नावं घेतली होती. त्यातला पहिला जो टाइप आहे मोशनचा लिनियर मोशन याचा डिटेल स्टडी पण आपण मागच्या व्हिडिओ मध्ये केलेला आहे. आता आपण उरलेले जे टाइप आहेत जे नॉन लिनियर मोशनचे टाइप आहेत. आता मागच्या वेळी आपण सगळ्याला नावं दिली होती, एक एक नंबर दिले होते, पण यावेळी थोडंसं नंबरिंग वेगळं करतोय. म्हणजे प्रामुख्याने टाइप्स ऑफ मोशन दोन टाइपचे, एक आहे लिनियर मोशन, दुसरा आहे नॉन लिनियर मोशन. आता लिनियर मोशनचे दोन टाइप होते, एक म्हणजे युनिफॉर्म लिनियर मोशन, दुसरा म्हणजे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता आपण बघतोय ते नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनचे काही टाइप्स. आता पुस्तकामध्ये आपल्या या टाइपची जे एक्झाम्पल्स आहेत, आता काही वेळेला एक्झाम्पल सेम रिपीट होऊ शकतात, कारण ते एक्झाम्पल हा पण मोशनचा टाइप दाखवत असतो आणि हा पण मोशनचा. त्यामुळे याची डेफिनेशन आणि याचे टाइप महत्त्वाचे. तर नॉन लिनियर मोशन मध्ये प्रामुख्याने चार वेगवेगळ्या मोशनचा आपण अभ्यास करतोय. पहिला म्हणजे ऑसिलेटरी मोशन, पुढचा म्हणजे सर्क्युलर मोशन, नंतर पिरियडिक मोशन आणि रँडम मोशन. या प्रत्येकाची डेफिनेशन आणि प्रत्येकाची काही एक्झाम्पल बघतोय आपण. आता बघा, थोडंसं मागचं रिवाइज करू की टाइप्स ऑफ मोशन. टाइप्स ऑफ मोशन किती आहेत? तर प्रमुख टाइप्स ऑफ मोशन दोन टाइपचे. पहिला लिनियर मोशन, ज्याला मराठीत आपण रेषीय गती म्हटलं, आणि नॉन लिनियर मोशन त्याला आपण नैक रेषीय गती म्हणूया. आता रेषीय गतीचे दोन प्रकार आपण बघितले, युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता आपण बघतोय नॉन लिनियर मोशन. आता नॉन लिनियर मोशनची डेफिनेशन काय? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. म्हणजे ज्या ऑब्जेक्टची मोशन सरळ रेषेत चालत नाही तर त्या मोशनला काय म्हटलं जातं? नॉन लिनियर. लिनियर म्हणजे सरळ रेषेत आणि नॉन म्हणजे नाही, म्हणजे ज्या वस्तूची डिस्प्लेसमेंट सरळ एका रेषेत होत नाही त्याला म्हटलं जातं नॉन लिनियर मोशन. आता नॉन लिनियर मोशनचे काही टाइप्स आहेत. नॉन लिनियर मोशन मे बी ऑफ फॉलोइंग टाइप्स. खाली वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला बघा, ऑसिलेटरी मोशन. आता तुम्ही सगळ्यांनी शिलाई मशीन बघितली असेल. शिलाई मशीनची सुई जर बघितली तर ती खालीवर होत असते, त्या मोशनला ऑसिलेटरी मोशन म्हणतात. किंवा झोका बांधलेला असतो बघा, झोका पुढं मागं ठराविक अंतराने करत असतो, त्याला पण ऑसिलेटरी मोशन म्हटलं जातं. किंवा ती जुनी जी दोलकाची घड्याळ असायची त्याला पेंड्युलम म्हणतात, त्या पेंड्युलमची मोशन सुद्धा ऑसिलेटरी मोशन. आणि हे काहीच बघितलं नसेल, किमान पक्षाला उडताना तरी तुम्ही बघितले, तर त्या पक्षाच्या पंखाची जी मोशन आहे ती ऑसिलेटरी मोशन. मग ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन काय? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट दॅट इज ऑसिलेटिंग. ऑसिलेटिंग म्हणजे हलत राहणं. दॅट इज स्विंगिंग बॅक अँड फोर्थ, पुढं मागं किंवा खाली वर, इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. आता पक्षाचे पंख जर बघितले तर सतत ते आत बाहेर किंवा वर खाली करून तो उडत असतो, तर ही मोशन कसली झाली? ऑसिलेटरी मोशन. याची काही उदाहरणं आपण लिहिली आहेत बघा. पहिलं उदाहरण आहे मुवमेंट ऑफ पेंड्युलम ऑफ अ क्लॉक. पेंड्युलम जो आहे क्लॉक मधला त्याची मोशन म्हणजे ऑसिलेटरी मोशन झाली. सेकंड, द विंग्स ऑफ अ बर्ड. एखाद्या पक्षाचे पंख ज्या गतीनं फिरत असतात त्याला ऑसिलेटरी मोशन. द नीडल ऑफ सुईंग मशीन, जी शिवायची मशीन असते, शिलाई मशीन म्हणतो, तिची सुई ज्या मोशन मध्ये असते ती ऑसिलेटरी मोशन. अँड द
vibrating diaphragm of a tabla or drum. आता तबल्याचा वरचा जो डायफ्राम आहे त्याच्यावर जर तुम्ही काही हालचाल केली किंवा थाप मारली तर तो तबल्याचा जो डायफ्राम आहे तो व्हायब्रेट व्हायला लागतो, वर खाली ती मोशन सुद्धा ऑसिलेटरी मोशन आहे. हा झाला नॉन लिनियर मोशनचा पहिला टाइप. आता दुसरा टाइप कोणता आहे बघा, तर तो आहे सर्क्युलर मोशन. आता फॅनची गती बघितली तर फॅनची पाती सरळ गोलाकार फिरत असतात, किंवा घड्याळाचा काटा बघितला तर तो सुद्धा गोलाकार फिरत असतो. तर वर्तुळाकार गती म्हणजे सर्क्युलर मोशन. डेफिनेशन काय आहे? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along a circular path is called circular motion. पाथ म्हणजे मार्ग. वर्तुळाकार गतीनं जी वस्तूची गती प्राप्त झाली आहे तर तिला म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. आता याची एक्झाम्पल काय काय बघा. द हँड्स ऑफ क्लॉक म्हणजे घड्याळाचे काटे. अ फॅनचं उदाहरण आत्ताच सांगितलं. अ जायंट व्हील, आपल्या इथं देवीच्या माळावर ज्यावेळी जत्रा होती त्यावेळी मोठं पाळणा येतो, त्या पाळण्याला जायंट व्हील म्हटलं जातं. पाळण्याची मोशन गोलाकार असते. पुढचं अ मेरी गो राऊंड. लहान असताना तुम्ही त्या मेरी गो राऊंड मध्ये बसला असाल बघा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गाड्या असतात किंवा वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे आकार केले असतात आणि लहान मुलांना बसायला जागा असते आणि गोल 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 ते फिरत राहतं, तर त्याला म्हटलं जातं मेरी गो राऊंड. हे सगळी उदाहरणं कशाची झाली? सर्क्युलर मोशन. पुढचा मोशनचा टाइप आहे तो म्हणजे पिरियडिक मोशन. ठराविक पिरियड नंतर रिपीट होणारी मोशन. आता घड्याळाचा काटा, मिनिट काटा जर बघितला प्रत्येक तासानंतर 12 वर येतो, त्याला म्हटलं जातं पिरियडिक मोशन. मग डेफिनेशन काय आहे? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. एका ठराविक कालावधीनंतर रिपीट होणारी जी मोशन आहे तिला पिरियडिक मोशन म्हणतात. आता उदाहरणं सर्क्युलर मोशन मधली बरीचशी येत आहेत. कोणतं एक्झाम्पल आहे? अ मिनिट हँड ऑफ अ क्लॉक. 12 वाजता तो प्रत्येक वेळी येतो. सेकंड काट्यात सुद्धा तसंच आहे, तो दर सेकंदानी त्या ठराविक अंकावर येतच राहतो. अ मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंडचं सुद्धा कसं असतं, जिथं पोझिशन आहे तर ती परत फिरून तिथं पोझिशनला येत राहतो. लास्ट मोशन म्हणजे रॅन्डम मोशन. आता बागेमध्ये फुलपाखरू बघितल्यावर तुम्ही त्याच्या मागे पळत सुटता बघा. मग तुमची जी मोशन आहे तर ती ठराविक कुठेही काही नसतं, कशीही मोशन असते, तर त्याला म्हटलं जातं रॅन्डम मोशन. मग रॅन्डम मोशन म्हणजे काय? द मोशन दॅट चेंजेस डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. सतत स्पीड आणि तो काय बदलत राहतो? डायरेक्शन बदलत राहतो, त्याला म्हटलं जातं रॅन्डम मोशन. त्याची दोन एक्झाम्पल काय? तर मोशन ऑफ बटरफ्लाय अँड अ चाइल्ड प्लेज बॉल इन ग्राउंड. मुलगा बॉल खेळताना कसाही पळत सुटतो बघा, तर त्या झाला रॅन्डम मोशन. आता हे सगळे झाले मोशनचे टाइप. आता या प्रकरणातला एकच लास्ट पॉइंट आहे तो म्हणजे स्पीड. स्पीड म्हणजे काय ते आता आपण बघूया. आता या प्रकरणाचा लास्ट पॉइंट आहे स्पीड. स्पीडचं रिलेशन कधी असतं बघा. आता समजा आपण इथून सोलापूरला गेलोय तर आपण काय म्हणतो की मी 3 तासात सोलापूरला पोहोचलो. मग माझ्या गाडीनं 1 तासात कापलेलं अंतर किती? मग आपण लागलेल्या वेळानं जेवढं अंतर आहे त्याला भागतो, तर तो कन्सेप्ट झाला स्पीड. तर आपल्याला साधी सोपी डेफिनेशन स्पीडची काय दिली आहे बघा. द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय an object in unit time is called speed of that object. स्पीडचं डेफिनेशन काय सांगता येईल की डिस्टन्स जेवढं ट्रॅव्हल केलेलं आहे तर त्याच्या भागिले टाइम, तर त्याला म्हटलं जातं स्पीड. आता स्पीड साठी फॉर्म्युला कोणता वापरला जातो? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्स अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हल्सिंग द डिस्टन्स. म्हणजे जेवढं तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे त्याच्या भागिले तुम्हाला लागलेला वेळ.
म्हणजे सोलापूरला जाण्यासाठी समजा 3 तास लागत असतील आणि सोलापूर पर्यंतचं अंतर जर 200 किलोमीटर असेल तर 200 भागिले 3 तास म्हणजे 1 तासाला मिळालेलं स्पीड झालं. आता त्याचं युनिट काय आहे? युनिट ऑफ स्पीड इज किलोमीटर पर आवर. ह्याला पर आवर असं जो तिरकी रेष मारले याचा अर्थ भागिले असतो. किलोमीटर पर आवर और मीटर पर सेकंद ही झाली युनिट. आता शेवट प्रकरणाच्या शेवटी जे आहे की तुम्ही प्रकरणामध्ये काय शिकलात, व्हॉट वी हॅव लर्न, तो आपण पॅरेग्राफ बघूया आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ पण संपतोय आणि तुमचं हे प्रकरण पण संपते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज सोडवायचं. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. आता पुस्तकाच्या शेवटी व्हॉट वी हॅव लर्न मध्ये काही पॉइंट्स दिले जे आपण प्रकरणामध्ये शिकलेलो आहे. पहिला पॉइंट बघा, ऑब्जेक्ट्स इन द मोशन आर दोज दॅट दे चेंज देअर पोझिशन कंटिन्युअसली. म्हणजे कुठल्या वस्तू मोशनमध्ये आहेत की ज्या सतत त्यांची पोझिशन बदलत राहतात. सेकंड बघा, द व्हेरियस टाइप्स ऑफ मोशन आर. कोणते कोणते प्रकार आहेत? लिनियर, लिनियरमध्ये युनिफॉर्म लिनियर, नॉन युनिफॉर्म लिनियर, नंतर नॉन युनिफॉर्म लिनियर, नंतर ऑसिलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन, पिरियडिक मोशन अँड रँडम मोशन. त्याच्यानंतरचा पॉईंट, द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स स्पीड आणि द टाईम रिक्वायर्ड टू ट्रान्सवर्स अ सर्टन डिस्टन्स डिपेंड ऑन स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आता या व्हॉट वी हॅव लर्न बरोबरच आजचा आपला व्हिडिओ आणि प्रकरण दोन्ही संपते. आपला नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.